कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथे बुधवार दिनांक 16 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास डाळिंब चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला। शेतकरी अर्जुन गवळी यांच्या सतर्कतेमुळे चोरी करणारे चोरटे पोलिसांच्या तावडीत सापडले। पहाटेच्या वेळी त्यांच्या शेतात काहीतरी चमकत असल्याचे गवळी यांच्या लक्षात आले। संशय बळावल्याने त्यांनी तात्काळ शेतात धाव घेतली असता काही व्यक्ती डाळिंब फळे तोडताना दिसले। त्यांनी आरडाओरडा केली असता चोरांनी घाबरून पळ काढण्याचा प्रयत्न केला। या घाईत त्यांनी 2 मोटरसायकली शेतातच टाकून दिल्या आणि अंधाराचा फायदा घेत ते पसार झाले। या घटनेतून फळबागा देखील सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले। कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळावरून दोन्ही मोटरसायकली ताब्यात घेतल्या आणि काही तासातच चोरी प्रकरणी गोरख सकाहरी बर्गे राहणार दहिवडी तालुका सिन्नर आणि गौतम विष्णू जगताप राहणार रामपूर तालुका सिन्नर या दोघांना अटक केली। त्यांच्याकडून सुमारे 30,000 रुपयांचा डाळिंब माल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे चौधरी, मधुसूदन दहिफळे, संदीप बोटे, किसन सानप, अनिश शेख, अमोल फटांगरे, नवनाथ गुंजाळ, ऋतिक बेनके आदींनी संयुक्तपणे केली। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। मी अर्जुन दिलीप गवळी राहणार मढी बुद्रुक। माझं साधारण 3 एकर डाळिंब क्षेत्र आहे। 1067 झाडं आहे। तर नेहमीप्रमाणे आमची गस्त चालू होती। आमच्या पुतण्याचा 4-4:30 वाजता फोन आला का बागे शेजारी गाड्या दिसत आहे बाबा। तर मी पण तिकडून निघालो लगेच। तर येता येता एक गाडी क्रॉस होऊन निघून गेली। इथं आलो बघितलं तर 2 मोटरसायकली इथं साईडला उभ्या होत्या। मग तिथं असे मोठे कट्टे भरलेले होते डाळिंबाचे आणि त्यांनी साधारण किती माल नेला अजून तो आयडिया आली नाही, कारण श्वानपथक येणार होतं आम्हाला ते मध्ये जाण्यास आम्ही मनाई केली ती सगळ्यांना। आता साधारण एका झाडावर 40-45 किलो माल होता। एक साईडचं पूर्ण झाडं खाली केलेले टोटल। दिनांक 15/7/2025 च्या रोजीचे रात्री, त्याचबरोबर दिनांक 16/7/2025 रोजीचे पहाटे दरम्यान शेतकरी नामे अर्जुन दिलीप गवळी राहणार मढी बुद्रुक यांचे स्वतःच्या शेतीतील डाळिंबाची चोरी झाल्याची बातमी सकाळी मिळाली। त्यानुसार आम्ही तात्काळ प्रथम प्राधान्याने शेतकऱ्याचा माल चोरीस गेलेला आहे याचा विचार करून आम्ही तात्काळ घटनास्थळी आमच्या पथकासह रवाना झालो। तेथील पाहणी केली असता तिथे 2 मोटरसायकल मिळून आलेल्या होत्या आम्हाला। त्याच्यावरून आम्ही पहिला सर्वप्रथम पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला। त्याच्यामध्ये 150 किलो डाळिंब चोरीला गेलेले होते। त्यावरून पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला। त्याच्यानंतर घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून त्याबरोबर मिळालेल्या दुचाकी याचे माहिती घेऊन, त्याच्या ओनरची माहिती घेऊन, त्याचबरोबर तांत्रिक तपासणी करून यातील आरोपितांचा शोध घेत असता आम्हाला बातमी मिळाली की गोरख सकाहरी बर्गे राहणार दहिवडी तालुका सिन्नर व त्याचा साथीदार गौतम विष्णू जगताप राहणार रामपूर तालुका सिन्नर या दोघांनी मिळून आपसात संगनमत करून सदर शेतकरी यांचे शेतातील डाळिंब 150 किलो डाळिंब चोरून नेलेले होते। यातील आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे। सदरचा गुन्ह्यामध्ये आरोपितांचा शोध घेणेकामी आमच्या कोपरगाव तालुका पोलीस ठाणे कडील पथकामध्ये प्राधान्याने महिला पोलीस उपनिरीक्षक सौ मुकणे मॅडम, पोलीस हवालदार दैफळे, पोलीस हवालदार बोटे, पोलीस शिपाई सानप, पोलीस शिपाई फटांगरे, पोलीस शिपाई गुंजाळ, चालक पोलीस शिपाई बेनके, त्याचबरोबर आमचे श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलचे पोलीस हवालदार धनाड यांनी मोलाची साथ दिली। त्यामुळे सदरचा गुन्हा दाखल झाल्यावर काही तासातच त्याचा उघडकीस आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये शेतकऱ्याचे 150 किलो डाळिंब किंमत त्याची अंदाजे 30,000 रुपये आहे। हा पूर्ण आपण हस्तगत केलेला आहे आणि सदरचा मुद्देमाल
हा नाशवंत असल्याने आपण तात्काळ शेतकऱ्याच्या ताब्यात देणार आहोत.